नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे कम्फर्ट झोनमधून बाहेर कसं पडायचं। मित्रांनो, आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि तुमच्या जीवनामध्ये व्हॅल्यू ॲड निर्माण करणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ह्या व्हिडिओमधल्या सूचनांची जर तुम्ही अंमलबजावणी केली तर मी गॅरंटी देतो की तुमचं लाईफ नक्की बदललेलं असेल। तर बघूया मित्रांनो, कम्फर्ट झोन म्हणजे काय। कम्फर्ट झोन समजावून घेण्यासाठी एक उदाहरण पाहूया। एका शेजारी व्यक्तीच्या दारात एक कुत्रा रोज मोठ्याने ओरडायचा। शेजारची व्यक्ती वैतागलेली होती। एक दिवस वैतागून त्याने शेजारच्या व्यक्तीला विचारलं, का हो तुमचा कुत्रा असा रोज दारात का ओरडतो। त्यावर ती शेजारची व्यक्ती म्हटली की तो ज्या जागेला बसतोय त्या जागेला एक खिळा आहे, तो त्याला टोचत असेल म्हणून तो रडत असेल। त्यावर ती व्यक्ती म्हटली, मग तुमचा कुत्रा तो खिळा सोडून दुसऱ्या जागेला नाही का बसू शकत। त्यावर ती शेजारची व्यक्ती म्हटली की त्याला एवढाही त्रास होत नसेल की त्या जागचं उठून किंवा त्या जागचं उठायचा त्रास घेऊन दुसऱ्या जागेला बसावं। बघा मित्रांनो, आपलं माणसांचं पण असंच आहे। कम्फर्ट झोनमध्ये एवढी रुळलेली असतात की त्यांना अनेक गोष्टीचा त्रास होतो, पण त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायला तयार नसतात। सुरक्षित स्थळी काम करून त्यांना इतकी सवय झालेली असते की त्यांना काहीतरी वेगळं काम सांगितलं तर अनेक बहाणे किंवा कारणं देतात आणि ते काम टाळतात। कारण शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या त्या कम्फर्ट झोनमध्ये ती एवढी अडकलेली असतात की काहीतरी वेगळं करायचं म्हटलं की त्यांना त्रासदायक वाटू लागतं। जसं ऑफिसमध्ये काम करून आल्यानंतर एखादी व्यक्ती सलग 2 तास टी व्ही बघत बसेल, पण ऑफिसमध्ये त्याला एखादं एक्स्ट्रा काम सांगितलं किंवा घरी त्याला एखादं एक्स्ट्रा काम सांगितलं तर तो अनेक कारणं आणि बहाणं देऊन ते काम टाळेल, कारण त्यांना शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या कम्फर्ट झोनमध्ये राहण्याची सवय लागलेली असते। मित्रांनो, तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर ह्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडणं गरजेचं आहे। मग या कम्फर्ट झोनमधनं बाहेर कसं पडायचं, तर तज्ज्ञ म्हणतात, जर तुम्ही स्वतःचं एक ध्येय ठरवलं आणि त्या ध्येयासाठी कृती ठरवल्या आणि त्या कृती सलग 21 दिवस जबरदस्तीनं केल्या तर त्याचं सवयीत रूपांतर होईल आणि ज्यावेळी त्या कृतीचं सवयीत रूपांतर होईल त्यावेळी तुम्हाला सक्सेस होण्यापासून कुणीही रोखणार नाही। मानसशास्त्र असं म्हणतं, कुठल्याही गोष्टीचं सवयीत रूपांतर करून घेण्यासाठी मानसशास्त्र असं म्हणतं की ती कृती सलग 21 दिवस करा, 22व्या दिवशी तुमची ती सवय होऊन जाईल। बरीच लोक विचारतात, सर यशस्वी होण्याचा फॉर्म्युला काय, यशस्वी होण्याचा फॉर्म्युला काय। माझे व्यावसायिक गुरु नायर साहेब म्हणतात, यशस्वी व्यक्ती आणि अयशस्वी व्यक्ती यांच्यामध्ये फक्त एकच फरक आहे। यशस्वी लोक तेच काम करतात जे अयशस्वी लोकांना ते काम करायला चांगलं वाटत नाही किंवा आवडत नाही। यशस्वी लोकांना सुद्धा रोज सकाळी लवकर उठायला चांगलं वाटत नाही किंवा आवडत नाही, पण ते रोज सकाळी लवकर उठून लवकर उठण्याची सवय लावून घेतात। यशस्वी लोकांना सुद्धा रोज पुस्तक वाचायला चांगलं वाटत नाही, पण रोज पुस्तक वाचून रोज पुस्तक वाचायची सवय लावून घेतात। यशस्वी लोकांना सुद्धा रोज जिमला जायला चांगलं वाटत नाही किंवा आवडत नाही, पण रोज जिमला जाण्याची सवय लावून घेतात। जेव्हा जेव्हा तुम्हाला जे चांगलं वाटत नाही किंवा आवडत नाही ते काम कराल तेव्हा तुम्हाला ते मिळेल जे तुम्हाला हवं आहे। आणि तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला बंगला हवा आहे, तुम्हाला कार हवी आहे, तुम्हाला पैसा हवा आहे, बँक बॅलन्स हवा आहे। तर तुम्हाला जे आवडत नाही किंवा चांगलं वाटत नाही ते काम करा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील। मित्रांनो, जाणून बुजून जर तुम्ही स्वतःला चांगल्या सवयी लावून नाही घेतल्या तर आपोआपच तुम्हाला वाईट सवयी लागतील। जाणून बुजून तुम्ही जर मोठा विचार नाही केला तर आपोआपच तुम्हाला छोटा विचार करायची सवय लागेल। जाणून बुजून तुम्ही सकारात्मक विचार नाही केला तर आपोआपच तुम्हाला नकारात्मक विचार करायची सवय लागेल। म्हणून मित्रांनो, ध्येयासाठी ज्या कृती ठरवल्यात त्या जाणून बुजून करा आणि तुमच्या जीवनामध्ये सक्सेस व्हा। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करा, त्यांनासुद्धा कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायला मदत होईल। आणि या व्हिडिओला लाईक करा,